राज्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मान्सूनचा नवा आणि अचूक हवामान अंदाज जाहीर केलाय। 21 ते 27 जुलै या कालावधीत राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार, पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकऱ्यांना पावसाचा फटका बसणार की दिलासा मिळणार आणि कोयना धरण कधी भरणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सर्वात आधी वळूया राज्याचं नंदनवन असलेल्या महाबळेश्वरकडे। पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ते 27 जुलै या दरम्यान महाबळेश्वर आणि परिसरात अतिवृष्टी म्हणजेच खूप जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या दमदार पावसाचा सर्वात मोठा फायदा राज्याच्या जीवनदायिनीला म्हणजेच कोयना धरणाला होणार आहे। महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होणार असून धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावरती आहे। मात्र 27 जुलै नंतर महाबळेश्वर परिसरातील पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज डक यांनी वर्तवलेला आहे। पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पाहता पुणे शहरात आणि परिसरात सध्या सुरू असलेल्या रिमझिम पाऊस असाच पुढे राहील। सातारा जिल्ह्यातही या 7 दिवसात चांगल्या पावसाची नोंद होईल। कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापुरात पावसाचा जोर कायम राहणार असून तो सलग सुरूच असेल। सोबतच सांगली, जत, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता आहे। एकाच दिवशी सर्वत्र पाऊस पडणार नाही, मात्र या 7 दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या भागात पाऊस हजेरी लावेल। आता लक्ष घालूया मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राकडे। पावसाच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये 21 ते 27 जुलै दरम्यान दमदार पाऊस होईल। ज्या भागांमध्ये आतापर्यंत पाऊस पडलेला नाही तो सर्व भाग या टप्प्यात कव्हर होणार आहे। तसंच लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही विशेष पट्ट्यांमध्ये आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल। विशेषतः पूर्णा, पालम, पेनोर या भागांमध्ये जिथं पावसाची ओढ होती तिथं रात्रीच्या वेळी पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल। विदर्भाकडे नजर टाकल्यास पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढलेला दिसेल। आजपासूनच नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचं प्रमाण थोडं कमी होतं, मात्र येत्या 21 ते 27 जुलैच्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यातील उर्वरित सुटलेला भागही पावसानं कव्हर होईल। थोडक्यात सांगायचं तर या 7 दिवसात महाराष्ट्राचा कोणताही भाग कोरडा राहणार नाही। महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठीही पंजाब डक यांनी आनंदाची बातमी दिली आहे। या दोन्ही राज्यांमध्ये 21 ते 27 जुलै दरम्यान पावसाचा जोर चांगला असेल। आणि आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाखो वारकऱ्यांसाठी 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी वारीनिमित्त मोठी यात्रा भरणार आहे। या यात्रेच्या दिवशी पंढरपूरमध्ये कोणताही मोठा आणि धोक्याचा पाऊस नसेल, त्याऐवजी केवळ रिमझिम स्वरूपाचा आल्हाददायक पाऊस राहील। त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनात पावसाचा कोणताही मोठा अडथळा येणार नाही। 27 जुलै नंतर पावसाची स्थिती काय असेल तर यावरही पंजाब डक यांनी प्रकाश टाकलाय। 27 जुलै नंतर काही दिवस उघडीप असली तरी 21 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान राज्यात पावसाचा आणखी एक नवीन आणि सक्रिय टप्पा सुरू होईल। त्यामुळे पावसाचं हे सत्र असंच चालू राहणार आहे। शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार आपल्या शेतीची, फवारणीची आणि खतांची कामं वेळेवरती उरकून घ्यावीत। तर हा होता हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा सविस्तर हवामान अंदाज। अशाच अचूक हवामान अंदाजासाठी आणि शेतीविषयक ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। देखील पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लागल्याचा भीमाशंकर, महाबळेश्वर तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर पुण्याकडे देखील चांगला पाऊस सुरूच राहणार आहे म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लागल्याचा पुण्याकडे जास्त जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून, आणि पुण्याकडे मात्र रिमझिम ते सुरूच राहणार आहे म्हणून पुणेकरांना अंदाज लागल्याचा। सातारा त्या परिसरात देखील पाऊस चांगला चालू राहणार आहे म्हणून हा देखील त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। अहिल्यानगरकडे देखील काय होणार आहे या 21 ते 27 दरम्यान जे भाग सुटलेला त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून बीडकरांसाठी आनंदाची बातमी। आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये या 21 ते 27 दरम्यान पाऊस असणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। लातूर जिल्ह्यातल्यांनी घ्यायचा। हा पाऊस फक्त काय होणार आहे एके दिवशी सगळीकडे नाही पडणार, ह्या 7 दिवसामध्ये वेगवेगळा भाग कव्हर करणार मात्र सगळ्याला पडणार आहे। याच्यानंतर परत काय होणार आहे 31 जुलै ते पुन्हा 5 ऑगस्टच्या दरम्यान परत पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। कर्नाटक आणि तेलंगणाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील ह्या 4 म्हणजे
21 ते 27च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणा, कर्नाटक देखील पाऊस राहणार आहे. कोल्हापूरला तर पाऊस सारखा चालूच राहणार आहे म्हणून कोल्हापूरकर शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी. पण एक मागच्या अंदाजात सांगितलं होतं महाबळेश्वरकडे काय होणार आहे, जवळपास आता ह्या 4 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे. 27च्या नंतर महाबळेश्वरकडला पाऊस देखील कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण त्याच्या महाबळेश्वरकडे पाऊस पडल्याच्या नंतर जे कोयना धरण आहे त्या कोयना धरणातलं पाणी मात्र ते कोयना धरण भरण्याच्या याच्यावर राहणार आहे, कारण की कोयना धरण भरू शकतं, ह्या पावसातच भरणार आहे म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आज नागपूरकडं, भंडारा, वर्धा, गोंदिया सगळीकडं जवळपास चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणून नांदेडकडे आज रात्रीच्याला चांगला पाऊस राहणार आहे म्हणून नांदेडकरांसाठी हा आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं पूर्णा आणि पालम त्या पट्ट्यामध्ये काय झालं की बऱ्याच भागामध्ये काय झालं पाऊस नव्हता, तर त्या पूर्ण पालम पट्ट्यामध्ये देखील पालम त्या पेनूर त्या पट्ट्यामध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये रात्रीच्यालाच पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान महाराष्ट्रातला आता कोणताच भाग शिल्लक राहणार नाही. फक्त नंदुरबार जिल्हा थोडा कमी होता, त्या नंदुरबार जिल्हा देखील कव्हर होऊन जाईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, जत, आटपाडी, त्याच्यानंतर पंढरपूरकडे देखील पंढरपूरची यात्रा 25 तारखेला तर त्या दिवशी मात्र पंढरपूरला रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून पंढरपूरच्या यात्रेकरूंनी देखील अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात